या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चारुहास सर ओंकारला अडगळीच्या खोलीमध्ये भेटण्यासाठी बोलावतात. तो खिडकीमधूनच त्या खोलीत येतो. तर चारुहास सर त्याची माफी मागत म्हणत असतात की मला माफ कर, मी तुला इथे असं भेटायला बोलावलंय, पण तुला तर माहिती आहे ना या घरामध्ये चालते फिरते CCTV कॅमेरे आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर आपण नाही भेटू शकत. आणि मग ते ओंकारला सांगतात की अधिपती आणि अक्षरा यांच्यामधील गैरसमज कमी होण्यासाठी त्या दोघांनी एकमेकांना भेटायला हवं. खरं तर अक्षरा संक्रांतीच्या दिवशी इथे आलीसुद्धा होती, पण त्या भुवनेश्वरीने आणि दुर्गेश्वरीने तिला आणि तिच्या बाबांना इथून हकलून दिलं. आणि हे ऐकून ओंकारला देखील आश्चर्य वाटतं. तो म्हणत असतो की मला तर याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर चारुहास सर म्हणत असतात की मलासुद्धा आजच कळलं आणि अधिपतीला देखील याबद्दल काहीच माहिती नसणार आहे, त्यामुळे आता आपणच काहीतरी करायला हवं. तर ओंकार विचारत असतो की सर तुम्ही सांगा, तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. आणि मग चारुहास सरांच्या डोक्यात जो प्लॅन असतो तो प्लॅन ते ओंकारला सांगू लागतात आणि ते दोघेजण लगेच त्यानुसार काम करायला सुरुवातही करतात. दुसरीकडे दुर्गी बसणारच असते, पण तितक्यात अक्षराचे बाबा मोठ्याने ओरडून म्हणतात की काय बसताय तुम्ही, निघा इथून आणि हे जे काही सामान आणलं आहे ना ते सुद्धा घेऊन जा. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की ही काय पद्धत आहे तुमची घरात आलेल्या पाहुण्यांसोबत बोलायची. आणि ते ऐकून अक्षराचे बाबा म्हणतात अरे वा, आता तुम्ही आम्हाला शिकवणार का घरात आलेल्या पाहुण्यांसोबत कसं वागायचं, कसं बोलायचं. आम्ही सुद्धा तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही आमच्याशी कसं वागलात हे विसरलात का. अहो तुम्ही माझ्या लेकीचा गळा दाबलात, मला ढकलून दिलं, कोणती पद्धत होती ती वागायची. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की आता जा, ते सगळं विसरून नका एवढा त्रास करून घेऊ. आणि तितक्यात अक्षराची आईसुद्धा त्या ठिकाणी येते. अक्षराचे बाबा काही ऐकायला तयारच नसतात, ते दुर्गीला खूप सुनावतात आणि त्यामुळे ती चिडून म्हणते की विद्याताई तुम्ही सांगा तुमच्या नवऱ्याला काहीतरी. पण विद्या म्हणते की ते जे काही बोलतायत ना ते अगदी योग्य आहे, काही चुकीचं बोलत नाही आहेत ते. आणि मग अक्षराचे बाबासुद्धा दुर्गीला म्हणू लागतात की खरं तर ना मी माझ्या अक्षराचं लग्न त्या घरामध्ये लावून दिलं, ही सगळ्यात मोठी चूक केली. त्यापेक्षा मी माझ्या मुलीला बिनलग्नाची ठेवली असते ना तर ते बरं झालं असतं, पण आता मी पुन्हा ती चूक करणार नाही. अक्षरा पुन्हा त्या घरामध्ये पाऊलही ठेवणार नाही. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की असं कसं, ती आमच्या घरची सून आहे, त्यामुळे मी तिला आज घरी परत घेऊन जाणारच. पण अक्षराचे बाबा म्हणत असतात की ती तुमच्या घरची सून आहे हे तुम्हाला आत्ता आठवलं का, जेव्हा तिला तुम्ही घरातून हाकलून दिलं तेव्हा ही गोष्ट तुमच्या लक्षात नव्हती का. आणि त्यांचा हा वाद सुरू असतानाच ती इरासुद्धा त्या ठिकाणी येते आणि हसतच हा सगळा प्रकार बघू लागते. अक्षराचे बाबा खूपच जास्त चिडलेले असतात आणि त्यामुळे मग दुर्गेसुद्धा वाटेल ते त्यांना बोलायला सुरुवात करते. त्या दोघांमधला वाद हा अगदी टोकाला जातो आणि मग अक्षराचे बाबा दुर्गीला पोलिसांची धमकी देतात. तर दुर्गी हसून म्हणते की कोणाला पोलिसांची धमकी देताय, मला, आणि पोलीस काय तुमच्या फोनची वाट बघत बसलेत का. आणि मुळात मी ते फक्त आमच्या सुनबाईला घेऊन जायला आली आणि तो कोणताही गुन्हा नाही आहे. मग ती पुढे असंही म्हणते की तुमच्यासाठी मी हे जे आहेराचं ताट आणलं आहे ना ते घ्या आणि सुनबाईला माझ्यासोबत पाठवा, जर तुम्हाला अजून काही हवं असेल ना तर ते सुद्धा सांगा. आणि हे ऐकून मग अक्षराचे आई बाबा अजूनच चिडतात आणि त्यांचा वाद सुरू असतानाच अक्षरा त्या ठिकाणी येते. ती दुर्गीला म्हणत असते की माझ्या आईबाबांसोबत अशा पद्धतीने बोलायचं नाही आहे. तर दुर्गी म्हणत असते की सुनबाई मी त्यांच्याशी शांतपणेच बोलत होते, पण तुझ्या बापाने ते ऐकून घेतलं नाही. आणि ते ऐकून अक्षराचे बाबा म्हणतात की शांतपणे कसं बोलायचं हे कळतं का तुम्हाला. पण अक्षरा म्हणते की बाबा तुम्ही थोडंसं शांत राहा, मी बोलते यांच्याशी. आणि मग त्यानंतर ती दुर्गीला विचारते की कशासाठी आला आहात तुम्ही इथे. तर दुर्गी म्हणत असते की सुनबाई मी तुला परत घरी घेऊन जाण्यासाठी आली आहे. तर अक्षरा म्हणत असते की मी तुम्हाला फोनवरच सांगितलं ना की मी अशी घरी येणार नाही आहे, मग तरीही तुम्ही इथे येण्याची हिंमत कशी केली. पण दुर्गी म्हणते की तू कशी घरी येत नाही तेच मी बघते. आणि मग ती सरळ अक्षराचा हात पकडते आणि तिला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. मात्र अक्षरा जागची हालत नाही. दुर्गीने तिचा जो हात पकडलेला असतो तीसुद्धा तो सोडवते. दुसरीकडे भुवनेश्वरी आजींना सांगतात की आम्ही सुनबाईंना घरी आणण्यासाठी दुर्गीला पाठवलं आहे. आणि ते ऐकून आजी डोक्यालाच हात लावतात. त्या म्हणत असतात की अगं भुवे, हे काय केलंस तू, सुनबाईला घरी आणायचं आहे ना तुला, मग त्यासाठी त्या दुर्गीला का पाठवलं, तिचा स्वभाव कसा आहे तुला माहीत नाही का. एकदा का तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला की तो थांबत नाही. तिथे जर ती काही बोलली तर मग काय करायचं. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की अगं आई तू नको काळजी
काळजी करू. तिला वाटेल ते बोलायची परवानगी नाही आहे. जेवढं आम्ही सांगितलं ना तेवढंच ती बोलेल. आणि हे ऐकून मग आजी म्हणतात की ठीक आहे, जर असं असेल तर मग लवकरात लवकर सुनबाई घरी येईल आणि मग तिचा आणि तुझा सुखाने संसार सुरू होईल. दुसरीकडे अक्षरा दुर्गीला म्हणत असते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, मी अशा पद्धतीने त्या घरात परत येणार नाही आहे. पण दुर्गी ही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की अगं सुनबाई बघ तरी, मी तुझ्यासाठी हे आहेराचं ताट आणले, तुला मी मानाने घरी घेऊन जाते, दुसरं काय हवंय तुला. तर अक्षरा म्हणत असते की कोणी तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं होतं आणि मी त्या घरची सून आहे हे तुम्हाला त्यावेळी आठवलं नाही का, जेव्हा तुम्ही मला त्या घरातून बाहेर काढलं. आणि मग त्यानंतर अक्षराचे बाबासुद्धा दुर्गीला खूप बोलतात आणि तिला तेथून निघून जायला सांगतात. त्यामुळे मग दुर्गी चिडते आणि मग ती सगळी आहेराची ताटं घेऊन तेथून बाहेर पडते. पण त्यानंतर ती इरा अक्षराशी वाद घालू लागते. ती म्हणत असते की अगं ताई, तुला काहीच कसं वाटत नाही, तुझ्या सासरकडचे लोक येतात आणि आपल्या आईबाबांना वाटेल ते बोलतात. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की इरा, तू यामध्ये पडू नको आणि आईबाबांना मी सांगितलं आहे की काळजी करायची गरज नाही आहे, सगळं काही ठीक होणार आहे. पण ती इरा काही शांतपणे ऐकूनच घेत नाही. उगाच अक्षराच्या आईवडिलांच्या मनात वाटेल ते भरवते आणि अक्षराला सुद्धा म्हणत असते की तुझं हे जे काही प्रकरण आहे ना ते एकदाचं संपव, कारण आम्हा सगळ्यांनाच याचा खूप त्रास होतोय. दुसरीकडे दुर्गी घरी आल्यावर सरळ रडतच अधिपतीच्या खोलीत जाते आणि तिथे नाटक करत म्हणू लागते की अधिपती, मी तुमच्या सासरी गेले होते सुनबाईंना घरी आणायला, पण त्यांच्या घरच्यांनी माझा खूप अपमान केला. त्या सुनबाईच्या वडिलांना तर कशाचा माज आलाय काय माहिती, तो म्हातारा मला वाटेल ते बोलला. आणि हे ऐकून अधिपती म्हणतो की ते वयाने मोठे आहेत, त्यांच्याशी बोलताना नीट बोल. आणि मग तो दुर्गीला शांतपणे नेमकं काय घडलंय हे विचारतो. दुर्गी म्हणत असते की अधिपती, तुम्ही ताईला काही सांगू नका, मात्र तिच्याच सांगण्यावरून मी सुनबाईला आणायला तिच्या माहेरी गेले होते. मला माहिती आहे की सुनबाई घरी आल्यानंतरच ताईचं लग्न होणार आहे, पण मुळात मला कळत नाही की ताईला या वयात लग्न करायचंच का, आणि त्यासाठी तिला त्या सुनबाईच्या मागे लागायची काय गरज आहे. त्या सुनबाईला आपल्या घरी यायचं नाही आहे हे तर आता आपल्याला कळलंय ना. आणि ते ऐकून अधिपती विचारतो, म्हणजे मास्तरीणबाईंनी स्पष्टपणे असं सांगितलं का. तर दुर्गी नाटक करत म्हणत असते की हो, ती बोलली मला की मी त्या घरी नाही येणार. आणि हे ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं आणि मग दुर्गी तिथे जे काही घडलेलं असतं ते अगदी तिखट मीठ मसाला लावून अधिपतीला सांगू लागते आणि रडतच त्याला म्हणत असते की खरंच त्या लोकांनी माझा खूप अपमान केला, मी फक्त ताईसाठी सगळं सहन केलं. आणि त्याच वेळी भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. ती दुर्गीवर खूप चिडलेली असते आणि तिला विचारत असते की तुला इथे यायची काय गरज होती, मी तुला सांगितलं होतं ना तिकडून आल्यानंतर तू माझ्या खोलीत ये. तर दुर्गी माफी मागते आणि पटकन तेथून निघून जाते. दुसरीकडे अक्षराचे आईबाबा इराला सांगत असतात की तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे, अक्षराला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय ती घेईल, उगाच तू तिच्या आयुष्यात लुडबुड करू नको. पण तरीही ती इरा काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की मला कळतच नाही आहे ही ताई नेमकं काय करणार आहे, ही फक्त त्या चारुहास सरांना चोरून भेटू शकते आणि त्यावर काही नाही. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की इरा, असं काही नाही आहे, बाबांनी मला त्या घरात घेऊन जाण्यासाठी एक मार्ग काढला आहे आणि आता लवकरच मी पुन्हा त्या घरात जाणार आहे. आणि हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. ते विचारतात की कोणता मार्ग. आणि त्यावेळी अक्षरा इराच्या समोरच सांगते की आता बाबा भुवनेश्वरी मॅडमसोबत लग्न करणार आहेत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. दुसरीकडे भुवनेश्वरीने चांगलंच सुनावल्यानंतर दुर्गी तिच्या खोलीत निघून जाते आणि मग भुवनेश्वरी अधिपतीला सुद्धा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, सुनबाई रागवल्या असतील म्हणून त्या दुर्गीला असं बोलल्या असतील, पण आम्ही काही करून त्यांना घरी घेऊन येणारच. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षराचे बाबा अक्षराला म्हणत असतात की अगं तुला त्या घरात परत घेऊन जाण्यासाठी त्यांना इतकं सगळं करावं लागतंय, म्हणजे तुला कळतंय का तुझी आणि त्यांची त्या घरामध्ये काय किंमत आहे. तर दुसरीकडे चारुहास सर भुवीला विचारत असतात की तुला नक्की अक्षराला घरात घेऊन येणं जमणारं आहे का. तर भुवनेश्वरीसुद्धा सांगते हो, काळजी करू नका, येत्या आठवड्यात मी तिला या घरात घेऊन येणारच. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.